आपल्या घरामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि हे मातोश्रीचं असलेलं तुमचं नातं आहे. काही जणांना मातोश्रीचं नातं विचारायला लागलं होतं, कारण कदाचित मातोश्रीने त्यांना जास्तच प्रेम दिलं आणि त्या प्रेमाची काठी काही वेगळं ठरलंय ते त्यांना टोचायला लागले. म्हणून आता पलीकडे गेले ते गेले. माझा फोन येण्याचा अवकाश आजचं सोडून दिल्लीला पर्यंत. मी काल सुद्धा कसे पडले तुम्ही पाहिलं, तसं गेल्या 2.5 वर्षात कधी झालं नव्हतं. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काही एका वेगळ्या दिमागाने शानदारपणाने राज्य करण्याचा मी प्रयत्न केला. कोणतेही दडपण माझ्यावरती नव्हतं. त्या कोणी बेल वाजल्यानंतर म्हणजे जेवत असलो तर जेवण अर्धवट टाकून पळत या म्हटलं की पळत जाणारा मी मुख्यमंत्री नव्हतो. आता मात्र पण काही काळात कृती का होईना पण हीच परिस्थिती महाराष्ट्रात होत होती. मला एका गोष्टीचा अभिमान आहे की ज्यांना आपण मोठं केलं ती मोठी झालेली माणसं शेफातल्या तिकडे गेली. मी हे सगळं घडलं त्या दिवशी पहिल्या प्रथम मी अनिताताईंना फोन केला. तर तुम्ही बघितलं म्हणजे आता काय त्यांची ओळख करून देण्याची गरज नाहीये. शिवसेनेची मागे म्हटलं मागे कुठे पहिली बघू. आणि त्यांनी एका क्षणात तुमची आहे मातोश्रीची आहे, मला काही घरी तुम्ही जबाबदारी द्या, हात मारा. मी शिवसैनिक आहे आणि शिवसेनेपासून मी दूर होऊ शकत नाही. म्हणजे आज जे काही लोभापायी दमदाटीपायी तिकडे जात आहेत. आता काल सुद्धा तुम्ही आपल्यात गेला त्याची पाहिली कशासाठी लोक आहेत. दुसरा मुद्दा असा आहे की कालच एक मी प्रेस कॉन्फरन्स घेतली. कशासाठी घेतली होती? राज्यपालांच्या विरुद्ध नाही, मी कोश्यारींच्या विरुद्ध. राज्यपाल कधी बसण्याचा अधिकार नाही. राज्यपाल हे पद फार मोठं आहे आणि या पदाचा मान जसा आपण राखला पाहिजे आपण राखतो तसंच त्या पदावरती बसणाऱ्या व्यक्तीने सुद्धा तो राखण्याची गरज आहे. पण कालपासून एक सुरुवात झालेली आहे. त्याचाच आजचा दुसरा एक टप्पा तो म्हणजे आता आपण इकडे एकमेकाशी बोलताना संजय राऊतांच्या घरी ईडीचे पाहुणे बसणार आहेत. हे काय चाललेलं आहे? हे काय कारस्थान आहे? हे कारस्थान एवढं भयानक आहे. काल जे कोश्यारी बोलले मराठी माणसाचा महाराष्ट्राचा अपमान त्यांनी केला, महाराष्ट्राचं मीठ खाऊन नमखराने केली, त्याचाच हा पुढचा टप्पा आहे. म्हणजे भाजपचे जे कारस्थान आहे की हिंदूंमध्ये फूट पाडायची, मराठीला मराठी करायची आणि मराठी माणसाला चिरडून टाकायचं. आणि शिवसेना का संपवायची तर हिंदूंना आणि मराठी माणसाला ताकद देणारी ही संघटना ही एकदा का संपली तर महाराष्ट्राने चालायला मोकळा झाला. मोकळं पुराण आहे, मोकळं पडले नाही, सरळ पडतात. पुराण कारण आता शब्दाचा अर्थाचा अर्थ कोणी करू नये. मोकळं पुराण म्हणजे गवत. शिवसेनेपासून ठाकरे आणि ठाकरेपासून शिवसेना एकदा नातं तुटलं तुटू शकत नाही. त्यांच्या किती पिढ्या उतरल्या तरी ते तुटू शकत नाही, तुटणारच नाही. पण त्यांचा प्रयत्न कसा आहे की शिवसेना आणि ठाकरे नातं एकदा तोडलं तर मग ती जी काय राहील ती शिवसेनेची गाय त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची, त्यांच्या गोशाळेत नेऊन बांधायची. त्याला प्रयत्न करून बघा. आज सुद्धा संजय राऊतांना कदाचित अटक होण्याची शक्यता आहे. आज त्यांनी रोखोक केलेला आहे, त्याच्यामध्ये काही प्रश्न उपस्थित केले. पण हे सगळं कारस्थान एवढ्या निर्लज्जपणाने चाललेलं आहे की लाज लज्जा शरम सोडून हे कारस्थान चाललेलं आहे. एक दमनशाही दडपशाही जे हिंदुत्व, त्याला हिंदुत्व हा शब्द बोलायचं कोणाचं जेव्हा धाडस होत होतं तेव्हा शिवसेना प्रमुख हा एकमेव वर्ग होता या देशामध्ये. अमरनाथ यात्रेला जेव्हा धोका निर्माण झाला तेव्हा कुठे होते आज जे सगळे बसलेत? हे कुठे होते? यांची नामोनिशाणी तरी होती का? काय केलं होतं त्यांनी? पण तेव्हा शिवसेना प्रमुखांच्या हातामध्ये सत्ता नव्हती, काही नव्हतं. फक्त तुमच्यासारखे जीवाला जीव देणारे शिवसैनिक
आणि त्यांच्या जोरावरती त्यांनी सांगितलं होतं की खरं तर अमरनाथ यात्रेमध्ये जर का वेळ वाटलं घडलं तर मी इकडनं तुमची हजच्या लोकांनी निवारण करणार नाही. तेव्हाची परिस्थिती कुठे रांगत होते काय होते माहिती नाही. आता यांना मात्र हिंदुत्वाचा एक पुलका आलेला आहे, हिंदुत्वाचा पुलका. बरं, काल जे मी बोललो की कोश्यारीने महाराष्ट्राचा ही देखा लेकिन कोल्हापूर का जोडा नाही देखा, या भाषेमध्ये मी बोललो आणि बोलणार जो जो महाराष्ट्राच्या मुळावर कोणी असला तरी त्याची आम्ही पत्रास पाडणार नाही. त्याचा आदर तर शक्यच नाही, पण त्याला महाराष्ट्र म्हणून काय ते दाखवायचं राहणार. जे त्यांच्या चरणी आज दास झालेले आहेत त्या दासांची प्रतिक्रिया काय होती? आम्ही पत्र लिहू, आम्ही नाराजी व्यक्त करू. अरे आमच्या राज्याचा कोण आहे आणि अशा राज्याचा अपमान झाल्यानंतर सुद्धा बुडबुडीत जर प्रतिक्रिया देणार असाल तर ही शिवसेना प्रमुखांची शिकवण होती आणि धर्मवीर महाराजांची शिकवण होती. महाराष्ट्राचा अपमान झाला तरी चालेल, पण तुमचे जोडे आम्ही तुटणारच. ही शिवसेना प्रमुखांची आणि आपल्या आनंदींची शिकवण नक्कीच नव्हती, अजिबात नव्हती. ही शिकवण जर का तुम्हाला त्यांची वाटत असेल तर दुर्दैव तुमचं आहे, हे माझ्या शिवसैनिकांचं नाहीये. कारण शिवसैनिक आधी ताट पाठ करण्याने उभा आहे आणि मरेपर्यंत राहणार. म्हणून मला असं वाटतं मी जे वारंवार सांगतोय की एका वेगळ्या कलनाला सुरुवात होते. जर या देशामध्ये लोकशाहीचा खून होणार असेल, लोकशाहीची हत्या होणार असेल, जे आपले सरन्यायाधीश बोलले की विरोधी पक्षाला दुश्मन समजू नका. आता विरोधी पक्ष तर लांबच आहे, पण एकेकाळी मित्र पक्ष होता त्याचा सुद्धा गळा घोटण्याचा प्रयत्न होता, त्याचा सुद्धा होता. आणि संजय राऊतांच्या घरी जी आज ईडीची चौकशी सुरू आहे तेच चालू आहे. ज्या हिंदूंचा, मराठी माणसांचा आणि शिवसेनेचा आवाज बुलंद करतोय याचाच गळा घोटायचा. हे सगळे जे काही कारस्थान आहे ते उठून टाकण्याची आज गरज आहे. आणि म्हणून तुम्ही आज जे आलेल्या जोरजोरात घोषणा देत आहात, या सगळ्या परिस्थितीशी मुकाबला करण्याची हिंमत तुमच्यात आहे का? चांगलं उत्तर दिलं. पण 25 वर्ष 21 वर्ष तुम्ही तुम्हाला आमदार केलं, मंत्री केलं, सगळं काही केलं, एवढी वर्ष तुम्हाला का फोडावंसं वाटलं नाही? त्याच्यामुळे या सगळ्या धमक्या सोडून घ्या. त्या धमक्याने काय अर्थ नाही, कारण आता त्याने चेहरा वेगळं जे काल अजून कोणतरी सांगितलं काय निदान त्यांनी ते दडपण मान्य तरी केलं. दडपणाला घाबरणारा बाळासाहेबांचा आणि ठाण्यातला म्हणून समजेल आपल्या आनंद दिघेचा शिवसैनिक असूच शकत नाही. जे आनंद दिघे किती वर्ष तुरुंगात होते? 2 वर्ष, 2.25 वर्ष. घाबरले? नाही, जाऊ द्या मला तुरुंगात नका देऊ. टाका तुरुंगात, तुरुंगात किती दिवस टाका? असे आपले धर्मवीर धर्म नाही सोडणार, गेलो तरी बेहत्तर, पण पक्ष नाही सोडणार. पक्षाची निष्ठा कशी असते हे दाखवणाऱ्या धर्मवीरांचं नाव हे आज जे घेतात त्याच्या तुमची शिवाय नाही. म्हणून मी की अजूनही मराठी मातीमध्ये वीर जन्माला घालण्याची परंपरा कोणी संपू शकते. त्यावेळेस संपूर्ण हिंदुस्थान त्या हिरव्या वरवंच्या खाली चिरडला जात होता, भरडला जात होता. तेव्हा तो देश का होते ना महाराष्ट्रच काढण्याला शिवनेरीमध्ये सुद्धा ते जन्माला आलं. कारण या महाराष्ट्राच्या मातीची आणि मातेची ही एक महती आहे. आणि अजूनही त्या महाराष्ट्राच्या मातीचं आणि मातेचं जे शौर्य आहे वीराला जन्माला घालण्याचं, हे असे किती जरी आले तरी ते संपू शकत नाही. मी त्या मातेला आणि मातीला म्हणून एकच सांगेन
की शेवटच्या क्षणापर्यंत या जुलूमशाही विरुद्ध आपण लढत राहू आणि महाराष्ट्राची माती काय असते, त्याचा पराक्रम काय असतो हे सुद्धा आता जर गरज पडली असेल तर आपल्यावरती अन्याय करणाऱ्यांना दाखवून देण्याची वेळ आली असेल तर ते सुद्धा दाखवून देण्याची नाही.